हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बटाट्यापासून छान असा मस्त नाश्ता क्रिस्पी रोल बनवलेले आहेत। तुम्हीही ट्राय करा आणि कसे वाटतात ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि सर्वात पहिला आपल्याला बटाटे हवे तेवढे शिजवून थंड करायला ठेवायचे आहेत। साईडला ठेवलेले आहेत मी। आणि पॅन ठेवायचा आहे। पॅनमध्ये असं जिरं, मोहरी, राई आणि धनिया पावडर, जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर आणि आलं, लसूण आणि मिरची याचे वाटप घातलेलं आहे मी। लाल पावडरही घातलेलं आहे। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आलं, लसूण, मिरची एकत्र वाटून घेतलेलं आहे मी माझ्या प्रमाणात मसाला घेतलेला आहे। मी स्टोअर करण्यासाठी हे करून थोडंसं फ्रीजमध्ये आपण 15 ते 20 दिवसासाठी स्टोअरही करू शकतो। मी वाटाणे घेतलेले आहेत थोडेसे। त्यामध्ये आपल्याला वाटाणे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत छान असे। वाटाणे काय लगेच शिजतात, त्याच्यामुळे 5 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे। आणि छान असे मस्त आपल्याला झाकण टाकून ठेवायचं आहे। नरम झाले की 5 मिनिटं ते तसंच जरी ठेवलं तर लगेच वाटाणे हे होतात, विरघळतात। तर आता बटाटे मी शिजवून घेतलेले थंड झालेले आहेत, तेही मी चॉकअप करून घेतलेले आहेत। तुम्ही पावभाजीच्या ह्यानेही करू शकता। आणि चाट मसाला, कोथिंबीर, चटपटी होण्यासाठी चाट मसाला, कोथिंबीर आणि स्वादानुसार आपल्याला नमक ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। मस्त असं हलवून घ्यायचं आहे। मीठ सर्व बाजूनी लागलं पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी थोडंसं स्टोअर करून ठेवणार आहे नाश्त्यासाठी। आपल्याला हवं तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो किंवा तळूनही तुम्ही ठेवू शकता। तर जेवढं लागेल तेवढं तळायचं। आणि हे बघू शकता वाटाणे असे छान असे नरम झालेले आहेत। ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि छान असं बघा आता नरम झालेले आहेत वाटाणे। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। छान मस्त असं हे झालेलं आहे। आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। थंड झालं की नंतर आपल्याला याचे रोल बनवायचे आहेत छान असे। पण सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आहे छान, सर्व बाजूनी हे झालं पाहिजे। आणि चाट मसाला वगैरे टाकला की पोरं आवडीनं खातात। मुलांच्यासाठी हा नाश्ता खूपच आवडता आहे। छान असं चटपटी छान असं बघा हलवून घेतलेलं आहे। मस्तपैकी हलवून घेऊन छान अशात आपल्याला जसा तुम्हाला हवा तसा तुम्ही याला आकार देऊ शकता। आडवा द्या, उभा द्या किंवा बटाटा वड्यासारखा देऊ शकता, कसाही आकार देऊ शकता तुम्हाला हवा तसा। आणि रोल बनवून घ्यायचे आहेत। किंवा तुम्ही पिठामध्ये गव्हाच्या घालूनही हे लाटून याचा पराठाही बनवू शकता। ह्याच्यामध्ये चीजही घालू शकता तुम्हाला हवं तर। आणि छान असं तेलाचा हात घेऊन आपल्याला बघा हे असे रोल बनवायचे आहेत छोटे छोटे। छान असे सर्व रोल मी बनवून घेत आहे। छान असे बघा आपण कधीही महिनाभर याचं खाऊ शकतो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यावर। मुलांच्यासाठी कधी पाहिजे तेव्हा आपण तळून देऊ शकतो। छान असा तेलाचा हात घेऊन फटाफट मी बनवून घेतलेले आहेत खूप सारे। छान मस्त असे सर्व बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही गोल आकार देऊ शकता किंवा कसाही आकार तुम्हाला हवा तसा द्या। वड्यासारखा देऊ शकता, मोठे बनवू शकता, छोटे बनवू शकता, असं काही नाही। कारण आणि नंतर आपल्याला मैदा थोडासा प्रमाणात असं तळण्यासाठी हे करायचं, कारण बटाटा तेल खेचू नये म्हणून। हे बघा असे सर्व मी बनवून घेतलेले आहेत। सर्वच तयार झालेले आहेत माझे। आता आपण मैदा भिजवलेला आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। बघा मैद्याचे असे आपल्याला हे करून घ्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये डुबवून आपल्याला, कारण तेल बटाटा खेचू नये म्हणून डायरेक्ट तेलात आपण टाकू शकत नाही, म्हणून मैद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। छान असं घालून आपल्याला छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व आता मी हे करत आहे, फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं। आणि तेलामध्ये टाकलं की छान कुरकुरीत, थोडंसं मीडियम गॅस ठेवायचं आणि कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं। तर बघू शकता आता असं मी फ्राय करत आहे। मस्तच तेलही तापलेलं आहे छान असं। खूप छान हे चवीला लागतात रोल्स। तुम्ही जरूर ट्राय करा। आणि तुम्ही करतही असाल, कोण ह्याच्यामधल्या बघत असतील त्या महिला, तर कसे वाटतात माझे तेही सांगा। थोडेसे मोठेच बनवले, कारण छोटे एक ते 2 खाल्ले की लगेच पोट आपलं भरून जातं यांनी।
तर आता बघू शकता छान असे झालेले आहेत. असे एक 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 सोडत जायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं. मस्तच बघू शकता.